निवडणुकी सध्या धामधूम लागल्या, प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपापल्या प्रचारात लागल्या। वार्ड क्रमांक किती आहे सांगितलं बाबा? 9 नंबरच्या वार्डात सध्या नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौभाग्यवती रुपाली अभय मातने, याशिवाय या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे सोमेश खांदोळे जे आहेत हे स्वतः घरोघरी जाऊन लोकांसोबत ओळख परिचय करत आहेत। याशिवाय लोकांना आपल्या इकडे त्याचं वोट म्हणजे सांगण्यासाठी त्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्याचा हा सध्या प्रचाराचा झंझावत मिल कॉलनीतल्या नव्या चाळीत तुम्हाला आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत ह्या बी याच्यासोबत सामील आहे। एवढा मोठा रात्री थंडी आणि दिवसा हलकसं ऊन तरी कोणीच नाही करून आलं, कुण चला म्हणते सारे जण आपण आता प्रचार करू। भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी सौभाग्यवती रुपालीताई मातने ह्या घरोघरी जाऊन गाठी भेटी करून आपली ओळख परिचय सांगत आहेत। आता नेमके काही माझे 2-4 प्रश्न आहेत, त्या 2-4 प्रश्नावर त्याची सोबत आपण मुलाखत घेणार आहोत। पदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती रुपालीताई अभय मातने ताई माझ्यासोबत आहेत। ताई घ्या, राम करून घ्या एकदाचा। तर प्रत्येकासोबत गाठी भेटी करून आपला ओळख परिचय त्या पद्धतीने सध्या त्याचा प्रचाराचा झंझावत या ठिकाणी दिसत आहे। तर माझ्यासोबत रुपालीताई मातने आहेत, माझ्यासोबत सौभाग्यवती रुपालीताई मातने आहेत। ताई आता तुम्ही सध्या ज्या पद्धतीनं पुऱ्या शहरात फिरत आहे, काय काय लोकांच्या अडचणी दिसून आल्या, ज्या अडचणीवर तुम्हाला पुढे काम करायचं आहे? अडचणी तर भरपूर आहेत अचलपूर परतवाडा शहरामध्ये। सगळ्यात जास्त महत्वाची अडचण आहे घरकुल आहे, घरकुलची समस्या आहे। बायकांना रोजगार पाहिजे आहे, रोजगाराची आपल्याला व्यवस्था लावायची आहे। मी एक महिला आहे, महिला असल्यामुळे मी महिलांना रोजगार मिळावा आणि महिलांना सक्षम करण्यासाठी जो काही प्रयत्न करायचा असेल तो प्रयत्न मी जातीने लक्ष देऊन त्याकरिता प्रयत्नशील राहील। आता ताई आपण पाहिलं तिकिटाच्या वेळेस लय भाऊ इकडे ते ओळताळ झाली, शेवटी मग अभयदादाले तिकीट तुम्हाला सौभाग्यवती रुपालीताई तिकीट भेटलं। तर असं काही लक्षात येऊन राहिलं का, असं तुम्हाला काही वाटतं की आपले जे तिकीट भेटलं नाही भारतीय जनता पार्टीचे काही ते नाराज दिसून राहिले का, त्या बाबतीत काही तुमच्या काही निदर्शनात येऊन राहिलं काय? नाही, कोणताच प्रॉब्लेम नाही। जो आमचा हक्क होता तो हक्क आम्हाला मिळाला। पार्टीने ज्याला तिकीट दिलेलं आहे, पक्षाने न्याय केलेला आहे। पक्ष श्रेष्ठ पक्ष, त्यासाठी सगळ्यांची नाराजी, कोणाचीच नाराजी नाहीये, त्यासाठी कोणीच विरोधात काम करणार नाही। आता एक ताई तुम्ही नगर परिषद जिल्हा परिषद मध्ये शिकलाय, मी नगर परिषद जिल्हा परिषद, एक विदर्भ मिलची शाळा सोडली, एक सुलतानपुरा शाळा सोडली, एक सराईपुरातली शाळा सोडल्या, तर बाकीच्या नगर परिषद शाळा राजे वाक्य आहेत ना, आणि खाजगी वाले तर अशी मुंडी मोडून राहिले। तर तुम्हाला असं वाटत नाही का नगर परिषद शाळा एकदम ऍडव्हान्स झाल्या पाहिजे? तो तर सगळ्यात मेन पाया आहे शिक्षणासाठी। शिक्षण हा मूलभूत पाया असतो, त्यासाठी मी प्रयत्नशील। मी आधीच सांगितलेलंच होतं की प्रत्येक शाळेत डिजिटल करण्याचा मी प्रयत्न करेल। आणि या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत आपण पाहिलेलंच आहे की 10वी पर्यंतचं शिक्षण इथे होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपले मुलं आपल्याला बाहेर ठिकाणी पाठवावे लागतात। तर त्यासाठी आपण इथे इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं, मेडिकल कॉलेज म्हटलं, यासाठी आपण प्रयत्नशील राहू। उभे असणारे सोमेश सुनीलराव खांदोळे माझ्यासोबत आणखी एक भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, एक तरुण चेहरा या टाइमला आहे। म्हणजे यावेळेस भारतीय जनता पार्टीनं असे काही तरुण चेहरे बी मैदानात उतरले आहेत। मला एक सोमेश दादा गोष्ट सांगा, तुम्ही सध्या यंग जनरेशन आहे, पोरं पारं पानराजे निरा काहीतरी करता येईल का पोरांसाठी काहीतरी आपल्याला? नक्कीच आपण पोरांसाठी भरपूर खेळ स्पर्धा वगैरे हे सगळ्या आपण गोष्टी याच्यात जास्त इंटरेस्ट घेऊन आपण ह्या गोष्टीसाठी मार्ग काढू। आज तुम्ही जर पाहिलं तर बांधकाम व्यवसायातलं एक मोठं नाव आहे। बांधकाम व्यवसायात तुम्हाला असणारा अनुभव आपल्या शहराच्या विकासासाठी तुम्हाला कामी आणता येईल काय? नक्कीच काम आणता येईल। जो मला अनुभव बांधकाम व्यवसायातला आहे तो मी नक्कीच या शहराच्या विकासासाठी ब्लूप्रिंट माझ्यापाशी पूर्ण शहराची तयार आहे। मी निश्चितच अभयदादांचा साथ घेऊन ह्या परतवाडा शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करेल। आज एक स्थिती जर आपण सध्या या स्थितीत जर आपण फिरलो आहे, पाहिलाय की जवान पोरं फार मोठी या ठिकाणी लय वज्जर अडचण चालू आहे। पोरं या ठिकाणी प्रॉपर अभ्यास केंद्र नाही, खेळाचे चांगले ट्रॅक नाही, स्पर्धा परीक्षेसाठी चांगलं मार्गदर्शन नाही। एक तुम्हाला काहीच गरज नाही रुपयाचा, कोणाचा काहीच करायची गरज नाही। तुम्हाला असं वाटते का की तुमच्या प्रयत्नातून अभय म्हणजे सौभाग्यवती रुपालीताईची मदत भेटली तर आपल्या पोरासाठी नवीन काही अजून काही करता येईल? खेळ स्पर्धा आहे, जिम आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांसाठी कुठे जाता नाही आलं पाहिजे, आपल्या परतवाडा शहरात त्यांना सगळ्या गोष्टी उलगडून झाल्या पाहिजे, आपण याचा प्रयत्न करू। बरं एक सांगा, हे शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला काही चॅलेंज वाटून राहिलं काही बा, एवढी मोठी निवडणूक आहे, एवढी मोठी स्पर्धा आहे, एक तुम्ही नवखे या क्षेत्रात उतरले, राजकीय क्षेत्रात, काही चॅलेंज वाटून आलं का? एकदम सहज तुमचं सर्व काम चालू आहे? नाही, चॅलेंज तर असं भरपूर नाही आहे माझ्यासाठी, कारण की मला जो लोकांचा प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे माझ्यासाठी कोणाचं चॅलेंज मला वाटत नाहीये। ह्या होत्या नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती रुपाली अभय मातने। त्याच्यासोबत ज्या नगरसेवक पदाचे असणारे उमेदवार सोमेशजी खांदोळे याच्यासोबत चर्चा केली, त्याच्यासोबत असणारे म्हणजे काय जे शहराच्या विकासासाठी वाटते त्यानं त्याचं व्हिजन क्लिअर केलं। येणारा कालखंड निवडणुकीचा आहे,
अरे बापरे, काय मजा येते राजू निवडणूक मधली, की भल्लाच माहोल जमते ना. पण शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे असं दोन्ही उमेदवारांना आपल्याला बोलताना सांगितलं. विशेष म्हणजे एक प्रश्न थोडासा मी ताईला विचारला की ताई, पहिले काही नाराजगी होती लोकांची, काही नाराजगी नाही म्हणे, सारे पक्षाचे लोक आमच्या सोबत आहेत. दिसते काही असते काही, असं काही आहे काय, हा येणारा टाइम सांगेल. पण निवडणुकी धामधूम लागली ना बापा, काय मजा येते, ती सारी मजा आपलं चॅनल गावरान 90 वर. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,